थोर राष्ट्रवादी विचारवंत जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज 108वी जयंती। अंत्योदय या संकल्पनेचे प्रणेते म्हणून त्यांची ओळख आहे। पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं आहे। त्यांची अंत्योदय ही संकल्पना विकसित भारताची संकल्पना साकारण्यात मोलाची भूमिका बजावणार आहे। त्यांनी देशासाठी केलेलं समर्पण आणि सेवा कधीही विसरता येणार नाही असं ते म्हणाले। यानिमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज राजस्थानच्या सीकरमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय शेखावाटी महाविद्यालयात त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत। नवी दिल्लीत भाजपा कार्यालयात जयंतीनिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमात भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा आरोग्य तपासणी शिबिराचं उद्घाटन करणार आहेत। राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे। इतिहास, समाजशास्त्र, अर्थपत्रकारिता, राजकारण अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे महान व्यक्तिमत्व तसंच जनसंघाचे एक संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। तर फडणवीस यांनी दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन करत एक व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित केला आहे।